हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आज पहिल्या दिवशी कामकाज काय झालं आपल्यासोबत आहेत शिवसेना नेते आमदार मनीषाताई कायंदे, ज्या विधानसभेमध्ये मुख्य प्रदोत्पदी आहेत आणि विधान परिषद मध्ये मुख्य प्रदोत्पदी पाहतात. ताईसाहेब काय म्हणणार की हिवाळी अधिवेशन खूप कमी वेळ भेटला असं वाटतात, काय प्रतिक्रिया? अ, खरं आहे, यावेळेला अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. परंतु त्या कमी कालावधीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम करण्याचा सरकारचा मानस आहे आणि या दिलेल्या वेळाचा सदुपयोग कसा केला पाहिजे, वेळ वाया न घालवता, ही जबाबदारी जशी सत्ताधारी पक्षाची आहे तशी ती विरोधी पक्षाची देखील आहे. आणि जास्ती करून जे मधल्या अवकाळी 4-5 वेळा पाऊस पडला, मे मध्ये पडला, त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये, असं त्यामुळे सातत्याने जे पावसाचा मारा आणि शेतांचं नुकसान गेलं, जमिनी खरडून गेल्या, गुरंढोरं वाहून गेली, त्याला जास्तीत जास्त न्याय शेतकऱ्यांना कसा मिळेल याकडे आमचं लक्ष राहील. ताईसाहेब काय म्हणणार की ज्या प्रकारे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान तर झालेलंच आहे, परंतु 30 तारखेची जी घोषणा मुख्यमंत्र्यांनी स्वतः केली, 30 जून पर्यंत कर्ज माफ होणार, तर निश्चितच होणार आहे. निश्चितच होणार. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे, सरकार प्रामाणिकपणे हे वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. ज्या निवडणुका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता लांबणीवर गेल्या आहे, निकालही लांबणीवर गेला आहे, त्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम होणार, कारण विरोधक आरोप करत आहे की ईव्हीएम मध्ये घोटाळे करतात म्हणतात. बघा, त्यांनी हे कधी सिद्ध करून दाखवलेलं नाहीये. हे केवळ बोलायचं आणि सभागृहात हे विषय बोलत नाहीत ते. कारण सभागृहात जबाबदारीने बोलावं लागतं. बाहेर मीडियासमोर बूम दिसला, की काहीही बोलता येतं किंवा तुमच्या अंतर्गत बैठकांमध्ये प्रेझेंटेशन दाखवले जातात. वोट चोरी, मतचोरी किंवा ईव्हीएम हॅक करता येतं. जेव्हा इलेक्शन कमिशन बोलवतं, की तुम्ही हॅक करून दाखवा, तेव्हा मात्र यांचे प्रतिनिधी पोहोचत नाही. आणि त्यामुळे त्यांना मुळात म्हणजे खरं तर विरोधक जे आहेत त्यांनी जर का व्यवस्थित मतदार याद्यांचा अभ्यास त्या त्या वेळा केला असता, तर आज अशी वेळ आली नसती. परंतु असो, त्यांना लवकरात लवकर ती सुबुद्धी मिळो. असं वाटते का की विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होते, परंतु विदर्भाचा अवशेष आतापर्यंत भरला गेला नाही, विदर्भाला खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही, अवघ्या 7 दिवसामध्ये हा अधिवेशन आटोक्यात गेलं? नाही, नेमकं तुम्हाला काय म्हणजे विदर्भाला अनुशेष मिळत नाही, तर असा किती अनुशेष बाकी आहे तुम्ही मला सांगू शकलात? किंवा बघा, अधिवेशन मग असं तर अधिवेशन वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावं लागेल. परंतु हे हिवाळी अधिवेशन यासाठी असतं, की विदर्भाच्या सगळ्या भागांमध्ये न्याय मिळेल. आणि अ, आता जे शेतकऱ्यांनी जी मदत डिक्लेअर केलेली आहे, पोचायला सुरुवात केली आहे, त्याच्यात सगळीकडचे शेतकरी, मराठवाडा असो, विदर्भ असो, सगळीकडचेच आहेत. एक महत्वाचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत आहेत, सुरू झालेल्या आहेत, नगरपंचायत नगरपालिका झाली, जिल्हा परिषद आता मनपा येत आहे, यामध्ये शिवसेनाची भूमिका कशी राहील आणि पक्ष संघटनेसाठी आपली काय भूमिका आहे? बघा, महायुती एकत्र लढेल हा साधारण असा निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी बघा, आता जसं आता नगर परिषदांना, नगरपंचायतला आम्ही वेगवेगळे लढलो. जिकडे कुठे मैत्रीपूर्व, कुठे कसं, कारण हा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रश्न होता आणि त्यांना निवडणुकीची संधी नाकारली जाऊ नये म्हणूनच सगळेजण कार्यकर्त्यांना प्रत्येकाला फ्री हँड दिला होता. परंतु आता महानगरपालिकेच्या वेळेस निश्चितच युती, सन्मानपूर्वक युती सगळ्यांची झाली पाहिजे. शेवटचा प्रश्न, नेहमी शिवसेनेची मुंबई मनपा राहिलेली आहे, परंतु यावेळेस आता तिघं मिळून लढणार की शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचा काय असणार? बघा, ते नगरविकास मंत्री आहेत. सगळ्याच महानगरपालिका त्यांच्या अखत्यारीत येतात आणि त्यामुळे मुंबई आणि शिवसेना हे जे एक समीकरण आहे. बघा, आज देखील आमच्याकडे 2012 ला निवडून आलेले आणि 2017 ला निवडून आलेले जवळ-जवळ 125 नगरसेवक आहेत. त्यामुळे या सगळ्या जागा आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार देखील आहोत. आपल्यासोबत होत्या मनीषाताई कायंदे, ज्या मुख्य प्रबोधपदी विधान परिषदमध्ये कामकाज पाहतात आणि शिवसेनेची भूमिका त्यांनी मांडलेली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका कशा प्रकारे लढणार आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फळकणार असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.